सध्या आपण ही दृश्य पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिव्हिल रुग्णालयामध्ये जखमींची भेट घेतलेली होती, त्यांची विचारपूस केलेली होती आणि त्याच वेळेसची ही दृश्य आपण पाहतोय। या जखमींसोबत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी बोललेले होते। नेमकं त्यावेळेस काय घडलेलं होतं, ही घटना कशा प्रकारे घडलेली होती, या जखमींची सध्या प्रकृती कशी आहे, या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या जखमींसोबत बोलले आणि त्यानंतर त्यांनी या रुग्णालयातील डॉक्टरांशी देखील स्वतः ते बोललेले आहेत आणि या जखमींच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केलेली आहे। आपण ही दृश्य बघतोय। विश्वकुमार रमेश हे आहेत जे या विमान दुर्घटनेमध्ये वाचलेले होते, त्यांना उपचारासाठी या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। हे एकमेव प्रवासी आहेत जे या दुर्घटनेमध्ये वाचलेले होते आणि त्यांच्याशी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोललेले आहेत। आणि इतरही काही जण आहेत जे ज्या वसतिगृहावर हे विमान कोसळलेलं होतं त्या वसतिगृहातील काही इंटर्न डॉक्टर आणि कर्मचारी या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले होते आणि या जखमींसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः बातचीत केलेली आहे, चर्चा केलेली आहे, बोललेले आहेत आणि या जखमींच्या तब्येतीची विचारपूस देखील त्यांनी केलेली आहे। अनेकांच्या डोक्याला दुखापत झालेली आहे, अनेकांच्या हातांना, चेहऱ्याला दुखापत झालेली आहे, पायांना देखील दुखापत झालेली आहे आणि यांनाच उपचारासाठी या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच या सिव्हिल रुग्णालयाला भेट दिली आणि या जखमींची त्यांनी विचारपूस केलेली आहे। सोबतच डॉक्टरांकडून देखील या जखमींच्या तब्येती संदर्भात त्यांनी अधिकची माहिती जाणून घेतलेली आहे। डॉक्टरांसोबत देखील त्यांनी चर्चा केलेली आहे। तर आपण बघतोय विश्वकुमार रमेश यांची ही दृश्य आहेत, त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलतायत। हे एकमेव प्रवासी होते जे या दुर्घटनेमध्ये वाचलेले होते। 11A या सीटवर ते बसलेले होते। या अपघातानंतर जेव्हा त्यांना शुद्ध आली त्यावेळेस आपल्या आजूबाजूला मृतांचा खच होता, इमारतीचा भाग पडलेला होता, विमानाचे अवशेष पडलेले होते अशी माहिती त्यांनी दिलेली होती आणि जेव्हा त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांना तेथील काही नागरिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेपर्यंत नेलं आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आता ते शुद्धीवर आलेले आहेत, त्यांची प्रकृती सुधारतीये आणि त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बातचीत केलेली आहे, त्यांच्यासोबत त्यांनी बोललेले आहेत आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे। तर हे काही इंटर्न डॉक्टर देखील आहेत ज्या वसतिगृहावर हे विमान कोसळलेलं होतं, ते इंटर्न डॉक्टर्सचं वसतिगृह होतं आणि ज्यावेळेस हे इंटर्न डॉक्टर्स जेवण करत होते त्याच वेळेस हे विमान त्या वसतिगृहावर कोसळलं आणि यामध्ये या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह इतर असे मिळून 24 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि काही विद्यार्थी आणि कर्मचारी हे जखमी झालेले होते, त्यांना देखील उपचारासाठी या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं। आपण ही दोन दृश्य पाहतोय। ज्यावेळेस हे विश्वकुमार रमेश या अपघातामध्ये बचावले त्यानंतर ते जखमी अवस्थेमध्ये त्या रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचत होते आणि त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। ते लंडनचेच रहिवासी होते आणि ते या ठिकाणी आलेले होते, भारतामध्ये आलेले होते आणि परत लंडनला जात असतानाच त्या विमानाचा भीषण असा अपघात झाला आणि या विमानामधून 242 जण हे प्रवास करत होते आणि या 242 मधील 241 जणांचा मृत्यू झालेला आहे। केवळ एक प्रवासी वाचलेला आहे आणि तेच म्हणजे विश्वकुमार रमेश हे आहेत आणि त्यांच्यावर सध्या याच सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील केलेली आहे। आपण बघतोय काही विद्यार्थी हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत, त्यांच्या डोक्याला, त्यांच्या मानेला दुखापत झालेली आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या जखमींना देखील मदत केली जाते। मृतांच्या नातेवाईकांना देखील टाटा समूहानं 1 कोटींची मदत जाहीर केलेली आहे आणि सोबतच ज्या वसतिगृहाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्या वसतिगृहाच्या बांधकामाचा खर्च देखील टाटा समूह उचलणार आहे आणि या जखमींच्या उपचाराचा खर्च देखील टाटा समूहाकडून केला जाणार आहे। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांच्या आदेशानंतर या वसतिगृहामधील या जखमींची भेट घेतलेली होती। सिव्हिल रुग्णालयामध्ये ते देखील आलेले होते आणि जखमींची विचारपूस त्यांनी केलेली होती आणि आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील अहमदाबादमध्ये पोहोचले। त्यांनी सुरुवातीला घटनास्थळाचा आढावा घेतला, पाहणी केली। ज्या वसतिगृहावर हे विमान कोसळलेलं होतं त्या वसतिगृहाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली, संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील त्यांनी बातचीत केली आणि त्यानंतर ते सिव्हिल रुग्णालयामध्ये पोहोचले आणि तिथे ज्या जखमींवर उपचार सुरू आहेत त्या जखमींच्या
तब्येतीची विचारपूस देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्यांच्या नातेवाईकांसोबत देखील पंतप्रधान बोललेले आहेत आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न देखील पंतप्रधानांकडून करण्यात आला आहे।